नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते. नाव काय तुमचं? संतोष दशरथ आव्हाड. आव्हाड सर आलेले आहेत. कुठून आले? मी शिराळ चिचुंडी, हां, चिंचोंडी शिराळवरून आलेले आहेत. तालुका पाथर्डी. सध्या कुठं असतात तुम्ही जॉबला? मी मुंबईला आहे, पोलीसमध्ये. पोलीसमध्ये आहेत सर. काय त्रास होता तुम्हाला? मला डोकेदुखी आणि स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता माझा. अच्छा अच्छा. मायग्रेन झाले. किती वर्षापासून मायग्रेन होता? भरपूर 10-12 वर्ष होती. 10-12 वर्षापासून मायग्रेन आहे. पण त्यांना आम्ही हिस्ट्री घेतली. पित्ताचा त्रास होता का? हा, पित्ताचा त्रास. सर्वात पहिलं काय चालू झालं होतं? पित्त का डोकं? पित्त आणि मग डोकं जातं. बघा, पेशंटनीच तुम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे कोणालाही पित्ताचा त्रास असला तर अंबलिकल सेटिंग करून घ्या, पोटाचं ट्रीटमेंट करून घ्या. नाही केलं. आणि दुसरा विषय असा आहे, ओमी, रॅन्टॅक, पॅन्डी जर तुम्ही गोळ्या औषधं खाल्ले त्याने पित्त दबेल. पित्त दबलं तर काही दिवसांनी बरं वाटेल, पण ते डोक्यात येतं. म्हणून हा पित्त दोषांमुळं मायग्रेन होतं. नंतर होतं. पहिला पित्ताचा आजार बऱ्याच जणांना होतो, कधी कधी मानेचा होतो, नंतर मायग्रेन होतो. मायग्रेन लगेच डायरेक्ट कधीच कोणाला होत नाही. एखाद्याला होतं स्ट्रेसमुळं, चिडचिडपणामुळं. पण बाकीचे दोषांचा पण संगत असली तर मायग्रेन होतो. पित्त दोषाची संगत असली तर मायग्रेन होणार. वात दोष म्हणजे मणक्याची संगत असली तर मायग्रेन होणार. म्हणजे आजार एकमेकाला चिकटलेले आहेत. त्याच्यामुळं नवीन आजार असेल डोकेदुखीचा किंवा पोटाचा, पित्ताचा, लगेच आपल्याकडे ट्रीटमेंट करा. तो कोणाकडेही करा, आयुर्वेदिक करा. तुम्ही लगेच पुढं वाढणार नाही. आणि 10-12 वर्षापासून त्रास आहे. कुठं दाखवलं होतं का सर तुम्ही? नाही. मग असंच ट्रीटमेंट चालू होती? नाही, ट्रीटमेंट अशी नॉर्मल केली मी, पण त्रास सहन कर. पण इंस्टाग्रामवर आपला व्हिडिओ बघितला आणि मी आलो. ते पोलीस सरांचं म्हणणं काय आहे, त्रास होता त्यांना, ट्रीटमेंट पण केली पण रिझल्ट भेटले नाही, असं शांत झालं डोकं. आता आपली ट्रीटमेंट करून कसं वाटलं तुम्हाला? डोकं हलकं झालं मला. डोकं हलकं झालं म्हणजे स्ट्रेस कमी झाला, वातच निघला बाहेर. त्याच्यामुळे मी सांगतो, तुम्ही डोक्यासाठी फक्त मायग्रेनसाठी मी आजपर्यंत कोणालाच MRI काढायला सांगत नाही, CT स्कॅन काढायला सांगत नाही. का? त्यांचे कशाला पैसे व्हायला घालायचे? का? मला माहिती आहे ना, रिपोर्ट नॉर्मल येतो. स्ट्रेससाठी कुठं वाद दिसतो का? नाही दिसत. तो ट्रीटमेंट करायला लागते आयुर्वेदिक पद्धतीने, तरच नीट होतं. तुम्ही नव्हता काढला ना MRI CT स्कॅन? CT स्कॅन केलेलं पण MRI नाही काढला. ठीक आहे. नॉर्मल आला रिपोर्ट CT स्कॅनचा डोक्याचा? सायनेक्सचा त्रास दाखवला. डोक्यासाठी चाललं आपल्याला? नाही, नॉर्मल होतं. नॉर्मल. सायनसचं बाकीचं मी डोक्याच्या विषयासाठीच बोलणार फक्त. चालेल. तुम्ही काय सांगता तुमच्या कलिग्सला? माझं हेच मत राहील की मी तर आलो तर मला सध्या तरी म्हणजे व्यवस्थित फरक पडलेला आहे चांगला. तर कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी नक्की येऊन भेट दिलेली चांगलं राहील. चालेल चालेल. आपल्याकडे महाराष्ट्रातून पेशंट येतात मायग्रेनसाठी. बरं, आता हा व्हिडिओ तुमचा मी सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकवर टाकलं, तुम्हाला चालेल का? चालेल ना, काही हरकत नाही. चालेल. थँक्यू सर. वेलकम.